यशते ज्ञानरत्न आचार्य, अखिल भारतीय मानव परिषदेचे सचिव, शिक्रापूर निवासी आचार्य श्री बाबा. मी बाबांना या ठिकाणी विनंती करतो कार्यसहयोगांच्या वतीनं आपण आपले महत्त्वपूर्ण विचार या ठिकाणी व्यक्त करावे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये, प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अनुवादित महत्त्वपूर्ण ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आदरणीय आचार्य श्री बाबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री शिक्रापूर निवासी आचार्य श्री बाबा. कृपेचा सागरो सेवा सर्वेश्वरू सर्व भावे वाचिता ऐकता देवाची चरित्रे होती प्रेम पात्रे सुध बुद्धी होती प्रेम पात्रे सुध बुद्धी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. ज्या यज्ञाला 12 वर्ष पूर्ण झाली, 12 वर्ष म्हणजे एक तप, त्याची आज उजळणी या ठिकाणी होता. एक दिवशी मामांचा फोन आला, तपपूर्ती शब्द कसा लिहायचा. मग मी त्यांना सांगितलं, पण त्यावेळेस मला माहित नव्हतं की त्यांच्या शेजारी नितीन दादा बसलेले, त्यांना पत्रिका काढायची. बरोबर आहे ना. ह्या आश्रमाचा आमचा ऋणानुबंध हा शब्दातीत आहे, वर्णन करता येणार नाही. आज आम्ही इथं आपणासमोर बोलतो, दिसतो आहोत, ही सगळी पुण्याई या आश्रमातील गुरुवर्यांची आहे. 1968 साली या ठिकाणी आमचं ब्रह्मविद्येच्या अध्ययनानिमित्त आमच्या श्री गुरुजींनी आगमन केलं. त्यावेळेस आश्रमाची संख्या होती फक्त 20-21. त्यात आमचे 9-10, 30-31 हा आकडा पार झाला. नंतर तो 300 वर गेला. ज्यावेळेस सुरुवात झाली ब्रह्मविद्येच्या अध्ययनाला, भोग घ्यायचा बाबांकडून, दुपारी पोथी व्हायची. मी आणि प्रभाकर शास्त्री आम्ही दोघं 6 अध्यायी होतो. त्यावेळेस आम्ही पहिले शिष्यवर का बालभिक्षू, मामांचे पहिला विद्यार्थी, बाबांचाही पहिला विद्यार्थी. त्याच्या अगोदर बा इथं सगळे ग्रस्ताश्रम सोडून आलेले पंजाबी लोक होते. वय किशोर वय होतं, 17-18 वर्षाचं असं आम्ही दोघं असू. डेपुटीची घंटी वाजली की आमच्याकडे व्यापार होता. व्यापार म्हणजे काम, की दळण्याचं काम होतं. आम्ही दोघं दळण्याचे डबे घ्यायचो दोघं, आणि गावामध्ये गिरणी होती डिझेलवर चालणारी, तिथं डबे ठेवायचे. त्याच्या बाजूला एक घर होतं, त्या घराचा ओटा होता. त्या ओट्यावर आम्ही कोळशाने रिंगण आखून ते चप्पूल खेळायचो, प्रभाकर आणि मी. डेपुटीची पोथी संपण्याची वेळ आली की डबे उचलायचे नाही यायचो. ही गोष्ट काही दिवसांनी बाबांच्या लक्षात आली की बरोबर जाणून बुजून ही पोथी चुकवतात. मग मला त्यांनी बोलवलं एक दिवशी आणि हातामध्ये शंभो तुळपुळीचं लीळा चरित्र दिलं. पोथीमध्ये हे वाचायचं. आधी झाली का पंचायत. लीळा चरित्र शंभोळी तुळपुळीचं वाचलं, रुद्रपूर चरित्र वाचलं, कोलत्यांचं स्मृतिस्थळ वाचलं, देशपांडेचं वाचलं, आणि बाबांनी हस्तलिखित लीळाचरित्र दिलं. आता लीळाचरित्राचा जो अभ्यास करू शकतो, लीळाचरित्रातल्या खुणा जो जाणू शकतो, त्याला सकळ लिपी काही अवघड नाही. परंतु ती त्यावेळेस वाचण्याची कसोटी आमच्यावर आली आणि त्या कसोटीला आम्ही पास झालो. आज माझी ओळख लीळाचरित्राचा अनुवाद, स्मृतिस्थळाचा अनुवाद म्हणून केल्या जाते. पण याचा पाया कोणी घातला? याचा पाया घातला बाबांनी.
जर त्यावेळेस त्यांनी मला निराचरित्र वाचायला दिलं नसतं, सांगितलं नसतं, पोथी वाचायला दिली नसती, ज्या पोथीचा पोलतीने उपयोग केल्यानंतर त्यांच्या चरित्रामध्ये ती पोथी माझ्याकडे वाचण्यात आली. मला आठवतंय 750 स्मृतींची पोथी बाबांच्या घरात संग्रहामध्ये आहे. ती पोथी सुद्धा मी या ठिकाणी वाचलेली आहे. मामा नंतर आमचा भूक घ्यायला लागले आणि मामांनी नुसते निर्णय शिकवले नाही मला, तर मला आठवतंय की संस्करणाचा पूर्ण निर्वच माझ्याकडून मुखपाठ करून घेतला होता. नुसतं आम्हाला ब्रह्मविद्या शिकवली नाही, ते व्यावहारिक धड दिले. त्यावेळेस पेट्रोलचं इंजिन होतं पाण्याचं, ते बिघडलं की बाबा आणि मी दोघं या ठिकाणी तळघर आहे, त्या तळघरामध्ये ते मोटर ठेवलेली असायची विहीर पलीकडे, आता ती झाकल्या गेलेली आहे. त्या दोघांनी ती पेट्रोलचं इंजिन दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा. दुरुस्त नाही केले तर सायकलवर घालायचं ते मशीन, एवढं छोटंसं मशीन होतं आणि कोपरगावला न्यायचं. पूर्वी आपण पाहिलं असेल इथं रिफाडाचा अडोसा होता बायांच्या बाजूला जाताना, ते रिफाड करून ठोकले असतील बाबांनी आणि मी, कारण मामा त्यावेळेस शिकायला गेले होते. 69 साली महापूर आला. महापुरामध्ये 20 लोकांना मामांनी वाचवलं. या इथं मंदिर होतं, मंदिरात पण दोरी बांधली होती, इकडे टेकडी होती मोठी, आता घर दिसत तुम्हाला इथं दोरीच्या बांधून, त्याच्यात माझे श्री गुरुजी होते. 20 म्हाताऱ्या लोकांना त्यांनी वाचवलं आणि ते आजारी पडले, ताप आला आणि 8 दिवसांनी बरे झाले आणि ते आम्हाला सर्व निघून गेले 70 साली. आणि तिकडून आल्यानंतर परत बाबा मात्र त्यांच्यावर नाराज व्हायचे. बाबा त्यांच्यावर नाराज व्हायचे कारण आश्रम सोडून जाणं बाबांना आवडत नव्हतं मामांनी. आणि मामा शिक्षणासाठी बाबांच्या नाराजीची सुद्धा त्यांनी कधी पर्वा केली नाही. आणि बाबांच्या धाकामुळं मामांना वाटा लावायला सुद्धा कोणाची हिंमत झाली नाही. एकटा मी मामाची परोटली घेतली तर कोपरावाच्या स्टेशनवर पोहोचलो. बाबांचा धाक फार कडक होता, नाराजी फार अवघड होती. एखाद्याचा नाही बोलायचं म्हणलं तर नाही बोलणार त्याच्याबरोबर, अशी बाबांची शिस्त होती. स्वयंसेवा कसं करावं हे बाबांनी स्वतःची खोली जोपर्यंत चांगलं होते, कधी कोणाला झाडू दिली नाही, पुसू दिली नाही, स्वतः करायचे बाबा. आता आपण या ठिकाणी मूर्ती पाहिलेली आहे, जिची आता या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे. ही मूर्ती आईचे गोपीराज, बाबांचे गुरुवरी. 2 होते बाबांना गुरुबंधू, सख्खे बंधू होते आणि गुरुबंधू होते. काही काळानंतर त्यांचा थोडासा वाद निर्माण झाला. वादामुळे ती मूर्ती नेण्यासाठी प्रयत्न करण्याचा पुढच्याने व्यक्त केला. त्यावेळेस ही मूर्ती मामा उसाच्या फडातून घेऊन पडदणी वस्तूवर घेऊन गेली होती. ही मूर्ती आम्हाला कित्येक वर्ष माहीत नव्हती, इथं असून सुद्धा आज ती आपल्याला उघडपणे करता येते. त्यावेळेस असं कधीच करता आलं नाही आम्हाला. आणि बाबांनी मी जेव्हा मामांचं अनुकरण करायला लागलो, मी 73 साली शास्त्री व्हायला गेलो, पण बाबांना माझं कौतुक होतं. ते कितीतरी वेळा पोथीमध्ये भर पोथीमध्ये की योगीराज थांबला असता तर ब्रह्मविद्येमध्ये पारंगत झाला असता. आज ती उणीव मला जाणवते. आम्ही लोकेशनच्या पाठीमागे धावलो, मान सन्मानाच्या मागे धावलो. लौकिक मान सन्मान मिळतो, परंतु आमचं शास्त्र कच्चं राहिलं हे मला जाणीव आहे. आमचं शास्त्र कच्चं राहिलंय. प्रयत्नाने आम्ही बोलण्यात झालो तयार, परंतु शास्त्राचे रिगावे निगावे जे आम्हाला ते कळायला पाहिजे ते कळले नाही. ही खंत आजही माझ्या मनामध्ये. आणि बाबा भर पोथीमध्ये म्हणायचे योगीराजची धारणा शक्ती चांगली होती. माझं नाव योगीराज, आज मी म्हणते असेल कृष्णात, पण ती धारणा उल्लेख बाबा अनेक वेळा करायचे. पाठांगण सुद्धा मी बाबांच्या समोर, मामा गेल्यानंतर पाठांनी मीच होतो. आणि मामाविषयी काय सांगायचं, मामा तर सगळ्याला आपल्याला माहितच आहे. पंडित व्हायला मामा गेले, बाबा नाराज झाले, परत आले, परत बाबा खुश. शास्त्री व्हायला गेले, बाबा नाराज झाले, परत आल्यानंतर खुश झाले. साहित्याचार्य व्हायला सुरतला गेले, बाबा नाराज झाले, परत आले. ही सगळा खेळ आम्ही आयुष्यामध्ये पाहिलेला आहे. आणि मामांनी शेवटपर्यंत बाबांची प्रसन्नता जपली. बाबा साहित्य झाले, हिंदी झाले, संस्कृत झाले, परंतु मामा ज्योतिष कुठे सुटले हे मला काही कधी कळलं नव्हतं.
एक दिवशी त्यांनी माझा हात पाहिला, सहज बसलो होतो खोलीमध्ये इथं, 45 वर्ष वय असेल त्यावेळेस माझं, 40 किंवा 45 वर्ष वय असेल. पाहिल्यानंतर पटकन ते म्हणले, अरे तुझं आयुष्य तर 50 वर्षाचं आहे, तू 50 वर्षाचाच शील. नंतर निरखून पाहिलं, अरे म्हणे तुला आयुष्य लाभणार आहे म्हणे, तुझ्याकडून कोणतं तरी चांगलं धर्मकार्य घडणार आहे म्हणे. आज मामा आहे बरं का, तुम्ही स्वतःच्या मनाने सांगत नाहीये. तर त्यावेळेस सांगितलं की तुझ्याकडून कोणतं तरी चांगलं कार्य घडणार आहे. आज मला वाटतं मी जरी आश्रम बांधला असेल दगडामातीचा, ते माझ्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. माझ्या दृष्टीनं लीळाचरित्राचा अनुवाद करून घेणं किंवा आतापर्यंत मी जी साहित्य सेवा करीत आहे हे करण्यासाठी देवाने मला ठेवलं असेल. 74 वर्षाचं माझं आयुष्य आहे. सांगा तुम्ही मला 24 वर्ष कुठून मिळाले? 2 तप. आज 1 तप आपण सादर करतोय, मला 2 तप कशामुळे मिळाला तर म्हणणार नाही मी, एवढी माझी पात्रता नाहीये. कशाने देव जाणे कशाने, पण मामांचा शब्द खरा ठरलेला आहे. आज 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी एकदा आजारी पडलो होतो, त्याच्यातून वाचलो आणि आज माझी ओळख जी आहे प्रत्येक स्टेजवर केल्या जाते मानवपंथाच्या, लीळाचरित्राचा अनुवाद करणारी व्यक्ती आणि पंथाने ते ग्रंथ इतकी डोक्यावर घेतले की 5,000 प्रती 5 वेळा छापावं लागल्या मला. लीळाचरित्र असेल, स्मृतिस्थळ असेल, गोविंद प्रभू चरित्र असेल. आजच्या पिढीचं जे म्हणणं होतं की आमच्या घरामध्ये लीळाचरित्र आहे पण ते समजत नाही, जुन्या भाषेमध्ये आहे, त्यांना ते मराठीमध्ये आहे की हिंदी संस्कृतमध्ये आहे हे सुद्धा कळत नव्हतं. आपण आज मात्र कोणीही सुशिक्षित व्यक्ती 40-50 वर्षाच्या वयाचा म्हणू शकत नाही की आम्हाला लीळाचरित्र कळत नाही. ते त्याला लगेच दुसरं सांगतो, तुला चरित्र वाचायचं असेल तर भास्कर पाठ वाच. मी त्या लीळाचरित्राला नाव दिलंय भास्कर पाठ, कारण का माझ्या श्री गुरुजींचं नाव होतं. मला लोकांनी विचारणा केली होती की भास्कर पाठ काय, कोणता पाठ आहे? 24 पाठ माहिती आहे आम्हाला, लीळाचरित्राच्या 18 पाठ आम्हाला माहिती आहेत, हा पाठ कोणता? तर त्यावेळेस मी खुलासा केला होता, माझ्या प्रस्तावनेमध्ये केला, माझ्या भाषणामध्ये केला, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर केला होता की माझ्या श्री गुरुजींची आठवण म्हणून मी माझ्या त्या अनुवादाला नाव भास्कर पाठ नाव दिले. हे पुढं घडलो आम्ही. तर या संवत्सरच्या आश्रमामध्ये आम्ही गेलो. नंतर माताजी गोमती माताजींनी संन्यास घेतल्यानंतर या आश्रमाची भरभराट झाली. 331-32 वरून ते 300 वर संख्या गेली. पंथामध्ये नाव झालं, पण बाबांना त्यासाठी एक तपश्चर्या करावं लागली. बाबा कधीही कोणत्याही कार्यक्रमाला गेले नाहीत. मामाही ते तत्व पाळतायत, कारण कार्यक्रम म्हणतात की 3 दिवस जातात. येण्याचा दिवस, कार्यक्रमाचा दिवस आणि परत आश्रमामध्ये 3 दिवसाचा गॅप. मला आता त्याचं महत्व कळतंय, त्याचं महत्व आता कळतंय. मी आता उत्तर भारतातल्या लोकांच्या आग्रहामुळे हिंदीमध्ये वचनांचा अर्थ प्रकर्मशास्त्रात लिहितोय, गुरुपर आहे तो. तर मला 2-3 दिवस गेल्यानंतर लगेच विचारणा होते, बाबा तुमचा व्हॉट्सअपला काही आलं नाहीये. तर मला खुलासा करावा लागला की कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर माझे 3 दिवस जातात. त्या 3 दिवसाचं महत्व मला आता कळायला लागलं. आणि बाबांनी तर आयुष्यभर बाबांनी चरसत का 4 लोकांमध्ये मिरवावं, 4 लोकांमध्ये जावं, नाव गाव व्हावं, पण बाबांनी मूलभूत जे विद्यार्थी घडवले, जे आज मंचावर आपल्याला दिसत आहेत, हे सगळं त्यांचं कर्तव्य. आता मी किती सांगत सुटलो तर त्याला वेळ पुरणार नाही. आता शेवटचं सांगतो की मी 14-15 नोव्हेंबर 1926 रोजी शिक्रापूरला श्रीकृष्ण मंदिराचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने कार्यक्रम घेतोय. त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम आहेत. त्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना आजच निमंत्रण देऊन ठेवतोय. 14-15 निमित्त, कारण पहिलं आज्ञा घेतली मामांची. माझे श्रद्धास्थान होय, त्यातले पहिले श्रद्धास्थान होतं औरंगाबादचे बाबा दिगंबर नागराज बाबा. दुसरे श्रद्धास्थान, कारण त्यांना तेव्हा मला उपदेश होता. दुसरे माझे श्रद्धास्थान होते माझे श्री गुरुजी हंसराज उर्फ भास्कर बाबा पंजाब. तिसरे श्रद्धास्थान विद्यागुरु बाबाजी. मग अनेकांच्या सहकार्यात माझ्या जडघडणीमध्ये अनेकांचा हातभार लागलेला, शहापूरकर बाबा असतील, विद्वान बाबा असतील, दोन्ही
मामांचं तर काही सांगायचंच नाही. मामाला तर आम्ही हक्काने आम्ही बोलतो. तुम्हाला वांबूरवाल्यांना माहिती आहे की मामाच्या खोलीमध्ये इतक्या वेळ बसण्याची मला वाटतं नाही बाकी कोणाला संधी मिळत असेल का हो. अजूनही मी मामांना पहिल्या मामांना सांगितलं की मी असा असा कार्यक्रम घेतोय, घेऊ का? त्यांनी मग विचारलं कार्यक्रमाचं स्वरूप कसं काय. मग माझ्या मनात हेतू मी त्यांना सांगितलं आवश्यक आहे म्हटलं तुम्ही परत नाही म्हणताल बरं का म्हटलं. त्यांनाही बांधून घेतलं तुम्ही परत नाही म्हणता. माझ्या मनामध्ये जो येतोय तू मला त्यांची तुला करायची आहे म्हणून तुम्ही परत नाही म्हणतात ते फक्त गाद्या वाज्या करू नकोस म्हणलं हरकत आहे. आता परवा दिवशी झालं मामा ऍडमिट होते पुण्याला. एन्जिओग्राफी पहिली झाली आणि एन्जिओप्लास्टी व्हायची होती. मी धुळ्याला होतो. मामांना फोन केला आणि डॉक्टर रत्नाकरांनी मामांना फोन दिला. मामांना म्हणलं मी येतो भेटायला आपल्याला. कार्यक्रम आटोपला की मनीष दवाखान्यामध्ये बिलकुल येऊ नको तुला भेटणार नाही मी. मग म्हणे मी जाईल ना दवाखान्यातून त्यावेळी रोडला थांबल. म्हणलं ठीक आहे. त्याप्रमाणे थांबलं. आपण व्हॉट्सअपला ते चित्र पाहिलं असेल. ही अशी प्रसन्नता मिळवण्यासाठी आम्हाला काहीतरी त्याग करावा लागला असेल ना. मनोधर्म राखण्यासाठी काहीतरी घेण्यासाठी काहीतरी सोडावं लागलं असेल. ही सोडण्याची शिकवण आम्हाला या ठिकाणी मिळाली. ही शिकवण आम्ही आयुष्यामध्ये किती यशस्वी झालो हे आपण ठरवताल. आम्ही नाही ठरवणार. मापदंड पुढच्यावर अवलंबून असतो. तुम्ही किती यशस्वी झाला किती अयशस्वी झाला. परंतु यशस्वी आम्ही आज समाधानी आहोत. मी तर व्यक्तीच्या समाधानी आहो की मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या ताकदीपेक्षा माझ्या बुद्धीपेक्षा माझ्या शक्तीपेक्षा मला अधिक मिळालेलं आहे. माझी पात्रता नसताना माझी धुळी भरभरून गेलेली या आचार्यांच्या प्रसन्नतेमुळं यांची प्रसन्नता अशीच राहो. या ठिकाणी थांबतो. आमचे बंधू तुम्हाला सांगतो 73 साली 72 साली दुष्काळ पडला होता. वडील त्यांना 56च्या आत अनुसरण घ्यायचं होतं. सगळ्यात धाकटे बंधू आमचे हे. यांच्यामध्ये माझ्यामध्ये 20 वर्षाचं अंतर आहे. माझ्या वडिलांनी सांगितलं की बाळूला मार्गात घेऊन जा अक्कांकडं. अक्का त्यावेळेस तिथंच होत्या हरो अक्का. आणि मी त्यांना घेऊन आलो आणि बाबांच्या हवाली केलं आणि अक्कांनी सांभाळ केला. आणि आज आमच्या कुळाला त्यांनी उज्ज्वल केलेले आहे. असे बाबांना मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. दादाला शुभेच्छा देतो. संपूर्ण आयोजकांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय बाबांना दंडवत करूया. अवताराचे जे प्रसंग असतात या मातीमध्ये आदरणीय बाबांनी या गोष्टी व्यक्त केल्या. आणि फार महत्त्वाचा मुद्दा आहे का उल्लेख आदरणीय बाबांनी केला. कैवल्यवासी श्री मोठे बाबांचा स्वावलंबनाचा फार मोठा आणि महत्त्वाचा आदर्श होता. विशिष्ट कालखंडानंतर माणूस